अनगरकरांची सत्ता गावगाड्यातून उलथून टाका। विधानसभेला ज्या पद्धतीने त्यांचा पराभव केला त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकातही त्यांचा पराभव करा। आमदार राजू खरे यांच्या हस्ते कोरवलीच्या भीमनगरात समाज मंदिराचा भूमिपूजन। कोरवली ग्रामस्थांच्या वतीने आमदार राजू खरे यांचा सन्मान। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्यात। यापूर्वीच्या निवडणुकीत जी चूक केली ती करू नका। या निवडणुकीत अनगरकरांची सत्ता गावगाड्यातून उलथून टाका। विधानसभेला ज्या पद्धतीने त्यांचा पराभव केला त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकातही त्यांचा पराभव करा। राजन पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हातातून सत्ता घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावं, परिवर्तन करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावं, असं प्रतिपादन आमदार राजू खरे यांनी केलंय। मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे आमदार राजू खरे यांच्या विशेष प्रयत्नातून 25-15 ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत भीमनगर येथे मंजूर झालेल्या समाज मंदिराचा भूमिपूजन समारंभ आमदार राजू खरे यांच्या हस्ते झाला। यावेळी कोरवली येथील विक्रम तीर्थे, डॉक्टर अमोल पाटील, बाळासाहेब फडतरे, तम्मा नंदुरे, अमर तीर्थे, गणपत मलसखाम, माऊली तीर्थे, समाधान कांबळे, गौतम तुपलोंडे, मनसिद्ध बाळे, अमोल गेंगाने, दयानंद तारखे, बाळासाहेब कांबळे आदी उपस्थित होते। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आमदार नसतानाही राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील अनेक गावात रस्ते, पाणी, शाळांना CSR फंडातून निधी दिला होता। त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये आमदार खरे यांना मतदारांनी एकहाती कौल देत विजयी केलं। त्यानंतर आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आमदार राजू खरे गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत विधानसभेप्रमाणे परिवर्तन करण्याचं आवाहन करतात। यामुळे राजकीय वातावरण दिवसेंदिवस चांगलंच तापतंय। कोरवलीच्या भीमनगरमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची दाहकता जाणवतीये। घागरभर पाण्यासाठी वनवन भटकावं लागत होतं। येथील नागरिकांनी माझ्याकडे बोर पाडून देण्याची मागणी केली होती। आमदार नसतानाही या ठिकाणी स्वखर्चातून बोर पाडून दिली व पाण्याची सोय केली। त्याचवेळी समाज मंदिर बांधून देण्याचाही शब्द दिला होता। तो पूर्ण करण्यासाठी भूमिपूजन करायला आलोय। या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे। कोरवली येथेही मोठ्या प्रमाणात विकास कामं करून चेहरा मोहरा बदलून टाकणार असल्याचं आमदार खरे यांनी सांगितलं। यावेळी कोरवलीसह पंचकृषीतील ग्रामस्थ उपस्थित होते।